कटाळली नाही ती वैताग देते उड्या मारते माझ्या अंगावर येऊन. तर आज सकाळपासून बघा व्हिडिओ काय टाकला नाही चॅनलला. आणि आमचं काम चालू होतं सकाळपासून मसाला बनवायचा. सकाळी आम्ही कांदा ही कापला, ह्यांना थोडं सामान म्हणजे ह्यांनी सामान भाजत होतं. काय काय व हळकुंड जिरी अजून काय हाडकं नाही हळकुंड अजून काय मोहरी अजून खोबरं आहे का नाही काय म्हणते खोबरं मसाला टाकतात ते खोबरं तीळ अजून काय इलायची अजून वापन ठेवले इलायची अजून काय. तर काही नाही बघा असंच बोलत बसली. तर सकाळपासून आम्ही कांदा हे चिरला, ह्यांना थोडं सामान पण भाजू लागलं, चुलीला जाळे घातला. आणि आता बघा सगळं सामान भाजून झाल्यानंतर डंक्यावर पण देऊन आलं तिकडं कुटायला. मिरच्या कुटून झाल्या होत्या साऱ्या. आणि आता ते खोबरं हळकुंड ती जिरी मोहरी काय असेल ते सगळं देऊन कुटायला देऊन आलं. आणि कांदा पण जाताने भाजायला टाकला होता, कांदा पण झालाय भाजून. नेमा मी भाजला नेमा ह्यांनी भाजला. आणि आता इतकं गरजतच म्हणतात ना, कसलं वाजतंय बघा किती कसलं गरजतंय. आभाळ तर लय आलंय, मागाशी झिमझिम येत होती, म्हणलं आता येतोय पाऊस, पण नाही आला, गेला बघा पाऊस. तर आता पाऊस पण येतोय काय माहिती. आम्ही सगळेजण इथंच आहे, कपडे पण बाहेर होते घेतलेली, येता कपडे पण टाकले गॅलरीत. आणि मी नाही येणार, मी आता घरी जाणार, झालं सगळं करून. आणि लसूण सगळं झालंय. आज लवकर मसाला बनवलाय, फक्त एक घाण ची 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 जर काय घाल येऊन चुलीकडे जाऊ नको. तरी ते कांदा पण भाजत आलाय, थोडाच राहिलाय भाजायचा, तरी आज मला अर्धा तास तरी जाळ कमी जास्त होतो ना त्याच्यामुळं पटपट भाजा नाही. किती जाळ असला तरी वाला कांदा काय भाजत नाही, चिरायचा लगेच भाजायला टाकायचा म्हणलं. फोनला तर दमच नाही. कालच्यापासून लय मसाल्याच्या ऑर्डर यायला लागल्या, तर घट उठलं त्याच्यामुळं मसाला सगळेजण मागवायला लागले. आला बघा प्रियंका संग बोला कालच्यापासून म्हणतात, कालच्यापासून आम्ही कामात होतो. हॅलो हा बोला किती आहे. काय नाही मसाला बनवतोय तुमच्यासाठी. काय काय झालं लाखात एक हायवे तुमचा भाऊ. तर व्हिडिओ घेताच बघा एका ताईंचा फोन आला होता. त्या कालच्यापासून बोलायचं म्हणत होते आणि बोलणं काय होत नव्हतं. आणि आता बोलले तर व्हिडिओ स्टॉप केला होता कसा तरी, ते कसा कट झाला तेच कळालं नाही. परत आता रेंडर करावं लागेल, परत अपलोड करावं लागेल. आणि सगळी बोट पिवळी झाल्यात हळकुंडाने धन हे भरलं त्याच्यामुळं. तरी हातात कागद घातला होता पिशवी प्लॅस्टिकची, तरी पिवळे झाल्यात. नका काढच्यात थोडी वाढल्यात. आणि आता कांदा पण भाजलाय, अजून 5-10 मिनटं भाजून द्यायचा. आताच हलवून घेतलाय कांदा पण. आणि आता हे कांदा पण कुटायला द्यायचा आहे. ह्यांचा मोबाईल इथं ठेवलाय माझ्या पशीचं. मॅडमचा वारावर फोन येत होता, फोन चालू होता. काय काम होतं काय माहिती, गेला त्यांनी वरती तिकडे त्यांच्या घरी. आणि कांदा बघा मस्त असं भाजलं. म्हणलं सरसकट व्हिडिओ घ्यावा, तर तो पण झाला कट. उलताना पण भाजलाय. जाऊ द्या, आत्ताच मिसळून घेतलाय कांदा व्हिडिओ चालू करायच्या आधी. दाखवा म्हणलं तुम्हाला उलताना झालंय गरम. काय माप नाही इथं, आणलंच नाही बाहेर, घरातच असेल त्या खोक्यात असेल माप म्हणायचं होतं, मास म्हणायला लागले होते. लसूण मोजायचा, लसूण आणि कांदा घेऊन जायचंय बघा. आणि माझे भांडे पण घासायचे राहिला, तर तिकडं भांडे ठेवून आल्यात. फरशाही पुसल्या, सकाळी स्वयंपाकी केला. कपडे लय मोठी होती कालची तिकडं तशीच आणले होते जिंकून, भरपूर होते कपडे. मुलांचं बूट हे धुतलं शाळेचं, आज रविवार. आणि टिफिन बॅग हे सगळं धुतलं बघा. कसं आभाळ आलं बघितलं का, येतंय पण आभाळ आणि जातंय पण. तर असा मस्त असा कांदा भाजलाय बघा. आणि लय दिवसातनं व्हिडिओ घेतलाय.
म्हणजे सगळा सामानाचा घेतलाय, पण ह्यांच्या मोबाईलमध्ये मला वाटलं माझ्या चॅनलला टाकतात, म्हणलं ह्यांच्या भरोशा बसाय नको, आपलं सरसकट घ्यावा टाकावा. आता उद्या त्यांच्या चॅनलला येईन बघा मसाल्याची रेसिपी, गावाकडला चुलीवरचा मसाला कसा बनवतात बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या. झाला बघा कांदा भाजून, आणि आता ही कांदा भरायचा पिशवीत. वा तू जाणार पप्पा संग? काय करणार जाऊन? पप्पा गाडी किती फास्ट घेतात माहिती आहे ना. तर थंड कधी व्हायचा, थोडासा 2-3 मिनटं ठेवायचा आणि भरायचा. झालं सगळं भाजून बघा. हार किती पडलाय, तरी कमीच पडलाय दरवारीपेक्षा. होय मामा. परत